गुढीपाडवा भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा हा दिवस. नवीन वर्षाचं स्वागत आपण घरोघरी गुढी उभारून मोठ्या थाटामाटात करतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस आहे. त्यामुळे 3.5 मुहूर्तांमध्ये याची गणना होते. या दिवशी अशा अत्यंत शुभ घटना घडल्या, जसं की शालिवाहन राजाने शत्रूंचा नाश करून विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाचा प्रारंभ केला. या दिवशी पंचांग वाचन, देवी सरस्वतीची पूजा केली जाते. दुसरी घटना आपल्याला महाभारतात पाहायला मिळते. उपरीच्या राजाने इंद्रामार्फत मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीत रोवली आणि त्याची पूजा केली. तो दिवस देखील चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. तसंच याच दिवशी ब्रह्माने विश्वनिर्मिती केली आणि सत्ययुगाचा प्रारंभ झाला. असं म्हणतात की या चैत्र शुद्ध प्रतिपदेला विश्वातील तेज, प्रजापती, मंगल लहरी जास्त प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढी उभारून त्या लहरी जास्तीत जास्त संकलित करण्याचा आपला प्रयत्न असतो. चौथी घटना म्हणजे शंकासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी जो मत्स्यावतार घेतला तो दिवस देखील हाच. गुढीपाडवा हा फक्त ब्रह्मध्वज नसून तो विजयध्वज देखील आहे. प्रभू श्री रामांनी लंकेवर विजय मिळवून ते जेव्हा अयोध्येत परतले तो दिवसही हाच. प्रभूंनी वालीचा वध करून प्रजेला मुक्त केले तो हा विजयोत्सव. म्हणूनच घराघरातून असुरी वाईट शक्तींचा नाश व्हावा यासाठी गुढी उभारून आपण त्याची पूजा करतो. गुढी उभारताना निसर्गात मिळणाऱ्या वस्तू जसं की बांबूची काठी, फुलांच्या माळा, आंब्याचा टाळा, कडुनिंबाची डहाळी, बत्ताक्यांच्या माळा, रेशमी वस्त्र या सगळ्या वस्तूंनी आपण गुढी सजवतो आणि त्याची पूजा करतो. या गुढीला कडुनिंबाच्या चटणीचा नैवेद्य दाखवून तो ग्रहण करण्याची प्रथा आहे. मग दिवसाची एवढी सुंदर सुरुवात सुरू असताना या कडुनिंबाच्या चटणीनेच का आपण सुरुवात करायची, हाच नैवेद्य का दाखवायचा? कडुनिंब हा कडू असल्यामुळे या दिवशी जर आपण ही कडू चटणी खाल्ली तर पुढचं वर्ष तुम्हाला एक गोड आणि आनंदी भरभराटीचं जातं. हे एक प्रतिकात्मक आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने याचं काय महत्व आहे हे आज आपण पाहणार आहोत. कडुनिंबाचं झाड हे सगळ्यांच्या अत्यंत परिचयाचं आहे. भारतात सर्वत्र हे आढळतं. कडुनिंबाचे आयुर्वेदात अनेक उपयोग वर्णन केलेले आहेत. प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये कडुनिंबाचा उपयोग होतो. कडुनिंब, निंब, वाळलिंब अशा अनेक नावांनी कडुनिंब प्रसिद्ध आहे. संस्कृत मध्ये याला अरिष्ट म्हटलं आहे. अरिष्ट म्हणजे कधीही नष्ट न होणारा असा हा वृक्ष आहे. गंमत म्हणजे या वृक्षाचं पंचांग म्हणजे मूळ, खोड, पानं, फुलं, फळं ही वृक्षाची सगळी अंग औषधी आहेत. विशाल, हिरवागार आणि शीतल छाया देणारा हा वृक्ष घराच्या परिसरात असेल तर परिसरात डास, कृमी, कीटक यांची संख्या देखील कमी असते. गुढीपाडवा या दिवसापासून वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. शिशिर संपून वसंताचं आगमन सुरू होतं. या ऋतूमध्ये शरीरातील पित्ताचा प्रसर होतो आणि कफाची संचिती सुरू होते. पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण तसाच कफाचा चिकटपणा, ओलसरपणा कडुनिंबामुळे नष्ट होतो. या ऋतुसंधीमध्ये अनेक आजार, कफाचे आजार देखील किंवा पित्ताचे आजार पाहायला मिळतात. कडुनिंब हा थंड गुणाचा आहे, त्यामुळे पित्त तर कमी करतोच आणि आता पाहिलंय आपण का त्याच्यात कफाचा चिकटपणा, ओलसरपणा कमी करण्याची ताकद आहे. त्यामुळे कफाचे विकार देखील कमी होतात. अरुची, तापामध्ये तोंडाला चव नसणे किंवा नुकतेच आजारातून उठलेले पेशंट यांच्या देखील तोंडाला चव नसते. अगदी सर्दी खोकला झाला तरी देखील तोंडाला चव राहत नाही, जेवण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी जर कडुनिंबाची चटणी किंवा कडुनिंबाचा रस आपण प्याला तर तिथला कफ कमी करून रुची उत्पन्न करण्याचं काम कडुनिंब करतो. तसंच तापामध्ये कडुनिंबाचा रस जर दिला तर ताप तर कमी होतोच, पण तापामध्ये येणारा थकवा आहे तो देखील या रसाच्या सेवनाने येत नाही. कडुनिंब हा थंड गुणाचा असल्यामुळे ह्या उन्हाळ्यात वाढणारा शरीरातील उष्मा आणि त्याच्यामुळे येणारे घामोळे, पित्ताच्या गांध्या, खाज, ओबर, कांजिण्या
अशा समस्या जर असतील तर कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालावीत आणि त्याने स्नान करावे. याने ही सगळी लक्षणे कमी होतात. तसंच कडुनिंबाच्या पानांचा रस जर एक चमचा प्याला तर शरीरातील उष्णता देखील कमी व्हायला मदत होते. कडुनिंब हा जंतुनाशक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती. तसंच त्याच्यात अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज देखील आहेत. जखम झाली असेल, कडुनिंबाचा पाला वाटून जर जखमेवर लावला तिथे जंतुनाशनाचं काम देखील होतच, पण जखम भरून येऊन ती भरल्यानंतर देखील त्या जखमेचा डाग, व्रणाचा डाग कडुनिंबाचा पाला त्वचेवर सोडत नाही. तसंच कडुनिंबामध्ये फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या त्वचेला जर आपण कडुनिंबाचं तेल शरीराला लावलं तर त्वचा मऊसूत, नितळ होते. प्रसूतीनंतर येणारे स्ट्रेच मार्क्स यामध्ये देखील स्त्रियांनी जर कडुनिंबाच्या तेलाचा वापर केला तर ते स्ट्रेच मार्क्स कमी व्हायला देखील मदत होते. आपण सगळेच स्वयंपाकघरात धान्याला कीड लागू नये म्हणून धान्यांच्या डब्यांमध्ये कडुनिंबाची पानं घालून ठेवतो. याने धान्याला कीड तर लागतच नाही, पण जर कीड धान्यात असेल तर ती मरून जाते. त्याचप्रमाणे कडुनिंबाचं सेवन केलं तर पचन संस्थेतील वाईट कृमी, जंत, बॅक्टेरिया यांचा नाश होऊन पचनक्रिया सुधारायला कडुनिंब मदत करतो. सगळ्यात महत्वाचं, कडुनिंबाचा रस कडू आहे, त्यामुळे कुठल्या वर्गातल्या पेशंटनी ह्याचं सेवन केलं तर याचा फायदा होईल? बरोबर, मधुमेहींनी कडुनिंबाचा रस जर रोजच्या दैनंदिन आहारात थोड्या प्रमाणात का होईना घेतलात, तसंच कडुनिंबाचा रस, आहारातली पथ्य, व्यायाम या सगळ्यांचा समावेश जर असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचं काम कडुनिंब करतो. त्यामुळे मधुमेहींनी कडुनिंबाचा रस आवर्जून घ्यावा. कडुनिंबाचे गुण सांगायला गेलं तर दिवस कमी पडेल. त्यामुळे कडुनिंबाच्या औषधी गुणांची सविस्तर माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओत घेऊया. आज आपण इथेच थांबूया. कडुनिंबाची चटणी वसंत ऋतूत गुढीपाडव्यापासून सुरू करायची आहे. वसंत संपेपर्यंत तुम्ही आहारात कडुनिंबाचा समावेश करा. ज्याने कफाची संचिती जरी शरीरात झाली तरी कडुनिंबामुळे त्याच्या व्याधी उत्पन्न होणार नाहीत आणि कफाचे, पित्ताचे आजार जरी झाले असतील किंवा अतिरिक्त पित्त, अतिरिक्त उष्मा शरीरात निर्माण झाला असेल तर तो कमी व्हायला कडुनिंब मदत करतं. त्यामुळे वसंत संपेपर्यंत कडुनिंबाचा तुमच्या आहारात समावेश करा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि भरभराटीचं जाऊ हीच सदिच्छा देऊन आज आपण व्हिडिओ इथेच थांबवूया. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.